आता सगळ्यांचा कॉमन क्वेश्चन की आपले व्हिडिओज हे 2 मिनिट्स तर 1 मिनिटच्या वरती का नसतात. एकाच व्हिडिओमध्ये सगळेच टॉपिक्स टाकून एक 15 नाही तर एक अर्धा तासाची व्हिडिओ का करत नाही मी, असं सगळेजण एक क्वेश्चन विचारतात. याचं कारण म्हणजे असं की 1 मिनिटच्या वरती व्हिडिओचं टाईम लिमिट जर केलं तर ते 150 MB घेतं. 150 MB घेण्याचं काही नाही, पण त्याच्या अपलोडिंगला किती वेळ लागतो. अपलोडिंगला कमीत कमी 30 मिनिटं, जास्तीत जास्त 1 तास. म्हणजे नेटवर्कवरती, माझ्याकडे काय वायफाय नाही आहे, मी काय नेटपॅकवरती करते. हां, माझा नेटपॅक संपला की मी हॉटस्पॉट घेते आणि दुसऱ्यांचं पण नेटपॅक संपवणं ती वेगळी गोष्ट झाली. पण तेवढ्या वेळ तरी ते अपलोडिंग व्हायला पाहिजे ना. तर 30 मिनिट्स नाही तर त्याच्यापेक्षा जास्त 1 आवर एवढा लागतो एक व्हिडिओ अपलोड करायला. आणि ते पण जर 1 मिनिटच्या पुढे गेलं तर असं जर झालं आणि एवढा जर वेळ लागला तर सिलेबस कसं कंप्लीट होणार आपलं. त्या दृष्टिकोनाने मी 1 मिनिटच्या अगोदर व्हिडिओज पटापट फास्ट रीड करून ती व्हिडिओ करते आणि ती व्हिडिओ मी अपलोड करते, कारण मला सिलेबस कंप्लीट करायचं. सिलेबस रमत एकदम आरामात जर चाललं असतं तर मग आठवड्यातून एक व्हिडिओ अपलोड केली असती दुसऱ्या यूट्यूब चॅनलसारखं आणि झालं असतं. आपल्या चॅनलचं तसं काही नाही ना की एखादं कुठलं टॉपिक घेतलं आणि यूट्यूबची व्हिडिओ अपलोड तसं नाही. आपल्याला सिक्वेन्स वाईज सिलेबस वाईज जायला लागतं. सगळे टॉपिक्स मला कवर करायचे असतात. मला कुठलाही टॉपिक सोडायचा नसतो. जे आमच्या सिलेबसमध्ये होतं तेवढं सगळं मी अपलोडिंग करत आहे. म्हणजे अपलोडिंग केलं होतं, आता अपलोडिंगला सुरुवात करीन मी. पण हा प्रॉब्लेम होतो की जर टाईम एक्सीड झालं की त्याला अपलोडिंगला वेळ लागतो आणि नेटपॅक संपण्याचं काही नाही, पण अपलोडिंगला वेळ लागतो आणि मग सिलेबस आपलं कंप्लीट होणार नाही. माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे मी सगळे 6 सेमिस्टरपर्यंतचे नोट्स सिक्वेन्स वाईज अपलोड केलेले आहेत. फर्स्ट सेमिस्टर आणि त्याच्याखाली 4 व्हिडिओज म्हणजे प्लेलिस्ट असे शेअर केलेले आहेत. तुम्हाला कसं त्या सेमिस्टर ठराविक जे नोट्स पाहिजे असतील सिक्वेन्स वाईज मिळतील. थँक्यू.